स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. दिवाळी लवकरच म्हणजे अगदी मला वाटतं 15 दिवसांवर म्हणजे त्याच्याही आतच आलेली आहे आणि आपल्याला आता दिवाळीची तयारी सुरू करायची आहे. काही कामांशिवाय तुमची दिवाळी तर अपूर्ण आहे, शिवाय तुमच्यावर लक्ष्मी माता देखील प्रसन्न होणार नाही, अशा आजचा व्हिडिओ आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा, स्किप करू नये. आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करावं आणि बऱ्याच जणांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवावात, अशी माझी तुम्हाला नम्र आणि कळकळीची विनंती आहे, हे लक्षात घ्या. दिवाळी सण आहे मोठा, नाही आनंदाचा तोटा, असं म्हटलं जातं. गरीबातलं गरीब आणि श्रीमंतातलं श्रीमंत व्यक्ती सुद्धा, अगदी आपल्या इथून गेलेले परदेशातील लोक वगैरे सगळे आपापल्या परीनं दिवाळी साजरी करतात. दिवाळी हा वर्षातील एक असा सण आहे जिथं घरातल्या स्वच्छतेपासून सगळी काही कामं करून भरपूर गोडधोड घरामध्ये तयार केलं जातं आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण वेगळा मार्ग आणि वेगवेगळ्या उपाय किंवा वेगवेगळ्या गोष्टी करत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे ते आधी नीट लक्षात घ्या. दिवाळी म्हटलं की तुम्ही फक्त स्वतःची तयारी करता की मला काय करायचं आहे, माझ्या घरात काय करायचं आहे, किंवा मी आता माझ्यासाठी काय आणू, मुलांसाठी काय आणू, मिस्टरांसाठी काय आणू, मी माझ्या घरातली कुठली भांडी बदलू, मी कुठला आयटम बदलू, मी सोनं काय घेऊ, मी स्वामींनी काय सांगितलंय, स्वतःतला मी काढा मग झाले स्वामी. तर थोडक्यात तुम्हाला काय सांगायचं आहे, सगळ्यात आधी मी हा व्हिडिओ गेल्या वर्षी सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे आणि या वर्षी सुद्धा सांगते की सगळ्यात पहिली दिवाळी एखाद्या गरिबाची करा. एखाद्या गरिबाची दिवाळी तुम्ही अशा प्रकारे करू शकता, भले तुमची परिस्थिती कमी असेल त्यातूनही तुम्ही एका गरिबाची दिवाळी, एक तर समजा एखादं जोडपं राहतं, त्यांना 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांना तुम्ही कपडे घेऊन देऊ शकता. एखाद्या गरीब घराण्याला तुम्ही दिवाळीचा किराणा घेऊन देऊ शकता. काहीच नाही तर आकाशकंदील घेऊन देऊ शकता. कोणाकोणाला पणत्या घेऊन देऊ शकता. थोडाफार घरातला किराणा घेऊन देऊ शकता. जसं की जे लागतं दिवाळीला, जे लागतं, मैदा लागतो, साखर लागते, तेल लागतं, या ज्या वस्तू आहेत त्याची मदत तुम्ही करू शकता. फटाके वाजवू नका हे मी नेहमी सांगते. आमच्या घरात तर ते कधीच नसतात, आणले तरी फक्त झाडं, फुलभाज्या, जे प्रदूषण कमी आणि आवाज कमी करतात अशा गोष्टी तुम्ही एखाद्या लहान मुलांना द्या. चॉकलेट्स द्या, गिफ्ट्स द्या. तुमच्याकडे जे धुणं, भांडी किंवा माळी किंवा जे काही कामगार, ड्रायव्हर जे काही असतील तुमच्याकडं, त्यांची दिवाळी प्रथम साजरी करा. त्यांना पहिल्यांदा खुश करा आणि मग तुम्ही तुमच्या दिवाळीचा विचार करा. माता लक्ष्मी, एक वेळ मी तुम्हाला सांगेन, घर साफ नाही केलं तरी माता लक्ष्मी तुमच्या रागवणार नाही, पण तुम्ही जर स्वार्थ पाहिलात तर माता लक्ष्मी मात्र तुमच्यावर नक्कीच रागवेल. हे मी तुम्हाला अगदी कळकळीची नम्र विनंती करते की तुमच्याकडं कामाला असणाऱ्या व्यक्ती, भले ती एक व्यक्ती असो, 2 व्यक्ती असो, आणि जरी तुमच्याकडं कोणी कामाला नसेल तरीही आपण 2 वेळचं खातोय म्हणजे आपण सुखी समाधानी आहोत. पण काही ठिकाणी दिवाळीच्या सणा दिवशी सुद्धा कोरडी भाकरी खाल्ली जाते, अशी सुद्धा घरं आहेत. मी बघते, मी फिरते, मला माहिती आहे. तर तुमच्याकडून मी तर ते करणारच आहे, पण मी तुम्हालाही सांगते की एका घरात दिवाळी घडेल, थोडीफार घडेल, थोडं काहीतरी द्या, पण घेऊन द्या. तुम्ही बघा, तुम्हाला मानसिक शांतता लाभेल आणि लक्ष्मी माता तुम्हाला दोन्ही हातानं भरभरून द्यायला बसलेली आहे. मात्र ती बघत आहे की तुम्ही स्वार्थी आहात का, तुम्ही स्वतः मी किती करत आहात. आज मी माझ्यावरून सांगते की माझे असे दिवस असायचे जेव्हा मी जॉब करायचे, म्हणजे आजपासून मी तुम्हाला 10 वर्ष आधीची गोष्ट सांगत आहे, त्याच्याही आधीची समजा तरी चालेल. तर मी त्या दिवाळीला
मला बोनस मिळेल का याची मी वाट बघत बसायचे. माझं लहान बाळ असताना मला माझ्या मालकांनी की तू आता दिवाळीत रात्रीची जास्त वेळ ड्युटी केलेली नाही आहेस, कापड दुकानामध्ये होते मी, तिथं जास्त वेळ ड्युटी केली नाही आहेस, तुला यावर्षीचा बोनस मिळणार नाही. माझ्यासमोर माझा लहान मुलगा जेव्हा तो 8 महिन्याचा होता, त्याचे कपडे, घरातला किराणा, 700 रुपये मला तेव्हा अवघा पगार होता आणि त्यात मला सगळं भागवायचं होतं. अक्षरशः डोळ्यात पाणी घेऊन रडत मी घरी गेले. त्यानंतर मला आईनं समजावलं की आपण करू, जाऊ दे, तू नको रडू. म्हणजे मी एक छोटासा प्रसंग सांगते की मला त्या काळात मालकांनी मी जिथं जॉब करत होते त्या मालकांनी दुखवलेलं आज तागायत त्या गोष्टीला कित्येक वर्ष ओलांडलेली आहेत. म्हणजे अखिलेश 8-9 महिन्याचा असतानाचा हा प्रसंग आहे की मला मालकांनी बोनस द्यायला नाही म्हटले होते आणि माझी संपूर्ण दिवाळी बोनसवर अवलंबून होती. दिवाळीचा अर्थ काय, तेव्हा तर खूप स्वस्ताई होती, तरीही ते पैसे न मिळाल्यामुळं मी दिवाळी साजरी करू शकले नव्हते. फक्त अखिलेशला कपडे माझ्या आईवडिलांनी, ताईंनी, म्हणजे माझ्या बहिणीनं असं मिळून आम्ही घेतले होते आणि बाकी फराळाचं मला आईनं दिलं होतं. अशी आम्ही दिवाळी ॲडजस्ट केली होती. मी माझ्यावरून सांगते की खरंच आजही जगात अशी लोक आहेत की दिवाळी आपण आपली साजरी करू नका, तर तुम्ही लोकांना द्या. तुम्ही लोकांना जितकं द्याल, जितका आनंद पसरवाल, तेवढा तुमच्या आयुष्यात आनंद येईल. तुम्ही जिथं बांधकाम चालू आहे, ज्या घरात लग्न आहे, ज्या घरामध्ये दिवाळीचे खर्चाचं तुम्ही बघताय, डोळ्यानं बघताय की या लेकरा बाळांना फाटके कपडे, पायात चपला नाही आहेत, त्यांना नीट दप्तर नाही आहे, असं जिथं तुम्हाला जे दिसेल त्या लोकांना तुम्ही मदत करा आणि तुम्हाला जो आनंद मिळेल आणि तुमच्यावर लक्ष्मी माता जी प्रसन्न होईल ती कुणावरच होणार नाही. तुम्ही घर साफ कराल, तुम्ही सगळं कराल, तुम्ही वाटेल त्या गोष्टी कराल. एक मी म्हणते ते नका करू. माता लक्ष्मी समजून घेईल की या ही व्यक्ती, ही लेडीज कामात आहे, करा. तेही करण्याच्या विरोधात मी नाही, त्यावर पण व्हिडिओ येणार आहे की आपल्याला घरातून काय काय बाहेर काढायचं आहे, काय काय नाही. हे तर जितकं महत्त्वाचं आहे तितकंच हे महत्त्वाचं आहे की दिवाळी साजरी करण्यापूर्वी तुम्ही दुसऱ्या माणसांचा विचार करा. मी तुम्हाला सांगते की धुणंवाली असेल, तिला तुम्ही समजा धुणं धुणाऱ्या मावशी असतील, त्यांना तुम्ही 1000 रुपये पगार देत असाल तर त्यांना तुम्ही बोनस देताना किचकिच करू नका. 1000 रुपये बोनस, 1000 रुपये पगार आणि वर काहीतरी मिठाईचा पुडा किंवा बांगड्या, साडी, त्यांना काही ना काही द्या. त्यांना जर लहान लहान बाळं असतील तर त्यांना एखादा फ्रॉक घेऊन द्या, शर्ट पॅन्ट घेऊन द्या लहान मुलांना. तुमच्याकडे जर ड्रायव्हर असतील तर त्यांना विचारा, तुमची फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, त्या अंदाजानं त्यांना काहीतरी द्या. प्रत्येकाला पैसेच द्या असं नाही म्हणत मी, पैसे तर बोनस झाला, पण हे सोडून तुम्ही काय देऊ शकता ह्याचा विचार तुम्ही करा. आणि तुम्ही जर मध्यमवर्गीय असाल, अगदी जशी मी आहे तशी मध्यमवर्गीय असाल, तर तुम्हाला समजा तुम्ही 10,000 कमवत असाल तर त्यातले 1000 रुपये तरी कुणाला तरी द्या आणि हे घ्या, ही तुमची दिवाळी, यात तुम्हाला हवं ते सामान आणा, दिवाळीचं सामान आणा, फराळाचं सामान आणा आणि तुमची दिवाळी साजरी करा असं त्यांना तुम्ही आनंदानं सांगा. आणि देवाकडे हेच मागा की हे देवा, हे स्वामी, हे परमेश्वरा, हे लक्ष्मी माता, माझ्या घरात जशी मी दिवाळी साजरी करत आहे तशी प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी व्हावी. आणि प्रत्येकाचा हक्क आहे की दिवाळीसारखा सण कोणाच्याही घरात दुःखाने किंवा ह्यानं जाऊ नये. आज आपण कोरोना काळातून गेलेलो आहोत, लाखो लोक, लाखो माणसं आपल्या आयुष्यातनं निघून गेलेले आहेत. या कोरोना काळात कुणाचे पती गेलेले आहेत, कुणाचा भाऊ, कुणाची बहीण, कुणाचा मुलगा. तुम्ही सांगा, आपण यावर्षी आहोत, पुढच्या वर्षी तुम्हाला आणि मला सुद्धा माहीत नाही आहे की आपण असो का नसो. जाता जाता 4 आठवणी चांगल्या सोडून जा, 4 गोष्टी चांगल्या करून जा, समाधान मिळवा, देवदर्शनाला जावा. म्हणजे तुम्ही दिवाळी करण्याची पद्धत बदला. नुसते डबा भरून लाडू, चिवडा, शंकरपाळे केले आणि डबा चमचा धुतला म्हणजेच तुमची दिवाळी झाली आणि तुम्ही तुमचं सोनं नाणं पूजलं म्हणून लक्ष्मीपूजन झालं असं होतं का? तर असं बिलकुल होत नाही. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणतो, आनंद आणतो, आपण त्यांचे 100 दुवे मिळवतो की यांनी मला यावर्षी दिलं, दिवाळीचं यांनी मला दिलं, ते किती कौतुक करतात बघा. आणि त्यावेळेस तुमची खरी दिवाळी साजरी होते. म्हणून तुम्हाला हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे की प्रत्येकाने एका व्यक्तीची दिवाळी साजरी करायची आहे. माझ्या स्वामी कुटुंबियांना प्रत्येकाला विनंती आहे की प्रत्येकानं एका घरची दिवाळी तुमच्या वतीनं, पणत्या, आकाश कंदील हे तर जास्त सांगितलं नाहीये की मी तुम्हाला 1 डझन पणत्या दिल्यात, एक तेलाची पिशवी दिली, आकाश कंदील दिलात, त्याच्याबरोबर एक बल्ब दिलात, हे खूप आहे का तुमच्यासाठी? तर नाहीये. स्वामींच्या कृपेनं आपण तेवढं मिळवतो आणि आपल्याकडे तेवढं आहे. तर नक्की तुम्ही सगळेजण हे कराल
अशी मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. कोणालाही काही यातून राग आला असेल, माझं म्हणणं पटलं नसेल, हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे, तर तुम्ही मला मनापासून माफ करा. मात्र माझी कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.